नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु ज्यांना जानेवारी हप्ता जमा झाला नाही त्यांची कारणे काय असू शकतात हे तुम्ही आपल्या लाडक्या बहीण या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. आणि ज्यांचे आले नाहीत त्यांनी आपली KYC ही करून घ्यायची आहे. KYC ही त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांची KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. आणि KYCची मुदत ही 31 मार्च 2026 आहे. तरी या योजनेची पात्रता काय आहे तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. 2 नंबर आहे राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि घरादार महिला, तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. 3 नंबर आहे किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. 4 नंबर आहे लाभार्थी स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे, म्हणजे आधार संलग्न असावे. 5 नंबर आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. हे पात्रतेचे निकष आहे. अपात्रता काय आहे तर 1 नंबरला आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे. 2 नंबर आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजेच इन्कम टॅक्स भरत आहे. 3 नंबरला आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, म्हणजेच रिटायर झाल्यानंतर तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. 4 नंबर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. जसे की श्रावणबाळ योजना असेल, इंदिरा गांधी योजना असेल. 5 नंबरला आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे. 6 नंबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक किंवा सदस्य आहेत. 7 नंबर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, अशांचे लाभ हे मिळणार नाहीत. हे तुम्ही आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता. आणि तुमची KYC जर 31 डिसेंबर 2025 रोजी अगोदर तुम्ही केली असेल आणि KYC करताना चुकीचे ऑप्शन निवडले गेले असतील तर आता KYC पुन्हा सुरुवात झाली आहे आणि त्याची मुदत ही 31 मार्च 2026 पर्यंत आहे. तर KYC करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.